दोंडाईचा येथील बस स्थानकामधून बसमध्ये चढलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका संशयित महिलेला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय। धुळे एलसीबीच्या पथकानं धुळ्यातील नागोबारी परिसरातून या सराईत संशयित आरोपी असलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून 1000 रुपये किमतीची चेन देखील जप्त केली आहे। सुरत ते शिरपूर बसमधून प्रवास करणाऱ्या रजेसिंग बंडूसिंग राजपूत राहणार अहिल्यापूर तालुका शिरपूर यांची पत्नी आणि ते प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेमधील 2 तोळ्याची सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली। आपल्या बॅगेमधून सोन्याची चेन चोरी झाल्याची त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लागलीच धुळे यूसीबीच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना या संदर्भात माहिती दिली। त्यावेळी त्यांनी लागलीच पथक तयार करून या चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली। धुळे शहरामधील नववारी परिसरामध्ये एक महिला संशयितरित्या फिरत असताना आढळून आली आणि तिची चौकशी केली असता तिच्याकडे सोन्याची चेन देखील आढळून आली। तिनेच ही चेन चोरली असल्याची कबूलही केलं। या प्रकरणी सदरील संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दोंडाईच्या बस स्थानका इथून रजेसिंग बंडूसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या दोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचा गोफ हा त्यांना मिळून आला नाही। त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे। त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी 9.950 ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोरला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे। त्याची एकूण किंमत 37,000 रुपये अशी होते। सदर महिला यांना पुढील तपास कामी दोंडाईच्या पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले। धन्यवाद।